गणपती मोरया, मोरया. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधते. तेच बोलतोय, नको बोलतोय. बाय अभी. हॅलो फ्रेंड्स, आता आपण पोहोचलोय महडला आणि महड गणपतीचं हे प्रवेशद्वार आहे. आता आपण इथे नाव नमस्कार करू. गणपती बाप्पा मोरया. खूप लांब. आता आपण कुठे निघालोय? आता आपण निघालो माहिती अष्टविनायकला. हॅलो फ्रेंड्स, मी बोलते सुप्रजा आणि आता आपण महडवरून पालीला जाणार आहोत. आता बाबा बोलते. बाबा बोला. आपण निघालोय पालीला जायला आणि आता आपण जस्ट चाललोय उंबरखिंडीतून. उंबरखिंड ही एक ऐतिहासिक अशी खिंड आहे. तिथे साडेदहाला मंदिर बंद होतं. साडेदहाला मंदिर बंद होत असल्याने आपण 9 वाजता निघालो महडवरून. 9:15च्या दरम्यान आपण महडवरून निघालो आणि जवळजवळ 1 तासाची रनिंग आपण पार करत आता दर्शनाला जात आहोत. मंदिर बंद व्हायच्या आधी दर्शन करूयात, मग पुढची माहिती आपण देतो. हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया प्रसाद जाधव बोलतेय. तर हे आपण लिफ्ट मधून गेलो होतो आणि आमची रूम दाखवू द्या. हे बघा, आता आई आमची व्हिडिओ काढते. तर आमची मावशी इकडे माझी व्हिडिओ बघते आणि आजी आमची व्हिडिओ आजी आता बसली. आजी आता झोपले. आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. इकडं बेड आहे. इकडं अजून एक बेड आहे. या बेडवरती मी आणि कोण? इकडं या बेडवरती कोण कोण झोपणार? अजून इकडं बेडशीट आहे. इकडं सगळं सामान आहे मेकअपचं. इकडं माझं मेकअपचं सामान आहे. आईचं काहीच नाहीये इकडं. हो, आईचं काहीच नाही. नाही. हे आमचे संस्थानाचे इकडचे इंजिनियर आहेत. नमस्कार, काय सांगाल तुम्ही? येस येस येस. कशाबद्दल तुम्हाला ऐकायचं आहे माझ्याकडनं? अच्छा, हां, हे बल्लाळेश्वर देवस्थानचं भक्तनिवास 1 मध्ये तुम्ही आलेला आहात. जे आमच्या माऊनी तुम्हाला छान इंट्रोडक्शन करून दिलं, ते बल्लाळेश्वर देवस्थानचं भक्तनिवास नंबर 1 आहे, जे सध्या आत्ताच त्याचं रिन्युएशन झालेलं आहे आणि नव्याने चालू झालं आहे. आणि बघूया, आपण तुम्हाला ऑनलाईन बुकिंग तर सांगितलं, पण तुम्ही जागेवर येऊन कसं बुकिंग करू शकता हे पण तुम्ही बघू शकता. या, तर तुम्ही इथे प्रत्यक्ष जागेवर येऊन काउंटर बुकिंगसुद्धा करू शकता. आणि प्रशस्त अशी छान लिफ्टची पण सोय आहे. खूप छान अशा रूम तर तुम्हाला मगाशी आमच्या माऊनी दाखवलेल्याच आहेत. तर तुम्ही नक्की पालीला कधी आलात गणपतीला दर्शनासाठी तर भक्तनिवास 1 मध्ये राहायला या. धन्यवाद.
थेऊर गावचा चिंतामणीच्या दर्शनाला. आता हा आपला अष्टनायकपैकी तिसरा गणपती आपण करत. पहिल्यांदा आपण महड केलं, त्यानंतर पाली, आणि आता जवळपास 4.5 तासाची रनिंग आपण केली, कारण आपण मध्ये नाश्त्याला थांबलो होतो, थोडासा आरामाला थांबलो होतो, आणि आता आपण पोहोचतोय थेऊरच्या गणपतीला चिंतामणीला. या पाहूया. रांजणगावला आलोय. तर आम्ही आता रूम दाखवते मी तुम्हाला. आता आई आणि मावशी गप्पा मारतात. तर आता तुम्हाला आता बाबाजी व्हिडिओ काढतायत. तिकडे आजी आजोबा झोपलेत आणि तुम्हाला पुढचं दाखवते. इकडं म्हणजे इकडं कपाट आहे. इकडं मेकअपचं सामान ठेवलं असतं आपण. पण इकडे टीव्ही आहे. इकडं वरती एस टीव्हीच्या वरती. आणि इकडं पटणं आहेत. आणि इकडं बेड आहे. पूर्ण इकडं बेड आहे. हा पण मी सांगितलं बाहेर नाव. आणि इकडं बाथरूम आहे. आणि बाथरूमच्या पाठीमागे बटन आहे. आता मी तुम्हाला आजी आजोबांचं दाखवते. आता मी आजी आजोबांच्या रूम मध्ये आलोय. तर आम्हाला आता मी तुम्हाला तिकडचं दाखवते, म्हणजे आजी आजोबांच्या रूम मधलं. पण माझी पण ही रूम आहे. आता मी तुम्हाला माझ्या रूम मधलं दाखवते. या सू करतेस. आता मी तुम्हाला दाखवते. इकडे आजी कोणाला बघ. आता कुठे जाणार? आता मी तुम्हाला ॲनिमल्स दाखवते. अच्छा आता मी हातीवर बसले. हाती ॲनिमल आहे. हा हाती ॲनिमल आहे. आणि हा टायगर आहे. तर तुम्हाला चालू शकतो तो. बापरे, चालू शकतो आम्हाला. आणि हे इकडं पुढे. आणि इकडं पिंगवीन आहे. अजून इकडं पिंगविंग आहे. अजून इकडं पिंगविंग आहे. आणि बैलगाडी कुठे आहे? इकडं पिंगविंग आहे. इकडं बैलगाडी आहे. त्याच्या बाजूला बैलगाडी. माऊ खारुताई बघ, माऊ खारुताई.
आता आपण आता मंदिरात जाणार आहोत. तर आता तुम्हाला दाखवते मी. आता नंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते, म्हणजे मंदिरात गेल्यावर आधीच दाखवते. चला बाबा इकडं गाडी चालू आहे, आजोबा तिकडं काहीतरी करा तरी करा तरी तुम्ही सगळ्यांनी काय पण करा, झोपा वगैरे. कोण झोपलं ह्याच्यातलं? कोण नाही झोपलं. हॅलो फ्रेंड, मी सुप्राजा बोलते. आपण नीलगिरी दर्शनाला आलोय. आता आपल्याला बघायचंय नारळ. आपण कुठून आणले ते पण कळणार आपल्याला. चला वरती चला. नारळ तर घेऊ दे. या आता आपण हा नारळ घेतलाय, तर आपण ते कालच घेतले, पण ते घेतले आपण महाडवरून. आता आपल्याला यायचे पुढे लेण्याद्रीला. लेण्याद्रीच्या दर्शनाला जायचं आपल्याला. चला हे घ्या पुढे. चला पुढे चला आता. या पुढे. आपल्याला या बोल खायचे. हे लावून घेणार का तू आजोबांकडून? या काय गंध लावून घेणार का? पुढे या. आजोबा गंध लावणार आहे, तू लावून घेणार का? घेईल. बरं ठीक तुम्ही तर आहे. पुढे तर या आमच्या. येतोय ना ते बघ, ते आजोबा काय म्हणतायत. गंध लावणार का तू? लावेल. बघू. वा सुंदरच बघू दिसतंय. ना मला पण बघायचंय. जाणार का तू पालखीत बसून की चढणार पूर्ण गड? चढणार ना? स्ट्रॉंग आहे ती. या पुढे पुढे या. तर दाखव तिकीट्स. आपण का काढले तिकीट? माऊ का काढले तिकीट सांग ना. कुठे झालोत? वरती मंदिरात ना. अच्छा ठीक आहे. से थँक्यू. अप्स अप्स कर अप्स. ओके चलो. या पुढे. या पुढे. या लेण्याद्री. कसं आलो वरती? म्हणजे खूप पायऱ्या होत्या ना. आणि कशा होत्या पायऱ्या? सिमेंटच्या की दगडाच्या? कशा होत्या? दगडी पायऱ्या होत्या त्या. काय हे? दगड आहे दगड. दगडी पायऱ्या. आता मंदिराकडे जाऊ चला. हॉल आहे ना.
लावायचे. हॅलो फ्रेंड्स, पूर्वी पण ओझर. हॅलो, आम्ही यापूर्वी पण ओझरला आलो होतो, पण तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं, परंतु आता इतकं सुंदर डेव्हलप केलेलं आहे. इथे जसं गंगा आरती होते त्याप्रमाणे इथे आरतीचं नियोजन केलेलं आहे, मंदिराची पूजा आणि खूपच सुंदर केलेलं आहे. इथे 7 वाजता ओझरला आरती केली जाते. आमचं अष्टविनायक पूर्ण झालंय आणि आता आम्ही आज महडचं पुन्हा दर्शन घेऊन आमची परिक्रमा पूर्ण करतोय. तर हे ओझर इतकं सुंदर केलंय की अष्टविनायक करायचं असेल तर माझं तर सजेशन राहील की तुम्ही ओझरला स्टेला या. एक छान फिलिंग येतं, खूप सुंदर, आणि 7च्या आधी आले तर तुम्हाला ही आरती सुद्धा मिळेल.